नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण 30 जुलैचा करंट अफेअर्स बघणार आहोत आणि डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील हे मोस्ट इम्पॉर्टंट लेक्चर असणार आहे। कारण यामध्ये असे काही प्रश्न आहेत की जे परीक्षेमध्ये डायरेक्ट आपल्याला विचारले जाऊ शकतात। जसं की महाराष्ट्राच्या नवीन राज्यपालांची अपॉइंटमेंट झालेली आहे, ऑलिम्पिकशी संबंधित प्रश्न आहे, बरेच असे 4-5 क्वेश्चन असे की जे परीक्षेमध्ये खूप शक्यता आहे की विचारले जाऊ शकतात। त्यामुळे तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत लेक्चर व्यवस्थितपणे बघायचे। त्याचबरोबर आता आपण 1 ऑगस्ट पासून कंबाईन साठी एक बॅच सुरू करतोय, ज्या बॅचचं नाव आहे कंबाईन प्रतिज्ञा बॅच। बघा, ही जर बॅच जॉईन करायची असेल फक्त 500 रुपये फी असणार आहे, लाईव्ह रिव्हिजन बॅच असणार आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली व्हॉट्सअप ग्रुपची, तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला या बॅचची सगळी माहिती दिली जाईल, किंवा तुम्ही या नंबरवर कॉल करा, ॲप डाउनलोड करा आणि डायरेक्ट तुम्ही बॅच परचेस करू शकता। ठीक आहे, तर पहिले 300 विद्यार्थ्यांसाठी ही फी असणार आहे। यानंतर राज्यसेवेची विजयश्री बॅच सुरू आहे, 999 ची फी आहे। त्यानंतर कंबाईन लक्ष बॅच, हिचे ऍडमिशन फुल झालेले तरी पण तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता, 3000 रुपये फी आहे। त्यानंतर आपल्याकडे चालू घडामोडीच्या नोट्स आहेत 99 रुपयाला, आणि सेम आपल्या पॉलिटीच्या नोट्स आहे 99 रुपयाला। लवकरच आपल्याकडे इकॉनॉमिक्सच्या सुद्धा नोट्स उपलब्ध होणार आहे। त्याचबरोबर राज्यसेवेची फाउंडेशन बॅच आहे, 1 ऑगस्ट पासून आपण लाईव्ह लेक्चर जे आहे मेन सिलेबस ते सुरू करतोय। इतके दिवस आपण राज्यसेवेची पूर्व परीक्षा व्हायची वाट बघत होतो 2024 ची, पण ती परीक्षा कंटिन्यू पुढे जात आहे। मग आता आपल्याला जास्त डिले करायचं नाही, जास्त वेळ घालवायचा नाही, त्यामुळे 1 ऑगस्ट पासून याचे लाईव्ह लेक्चर सुरू होणार आहे। स्पेशली एनसीईआरटी बॅच आपली सुरूच आहे मराठी माध्यमातून। या सगळ्या बॅच अभ्यास मित्र ऍप्लिकेशन मध्ये, त्यानंतर आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे, त्याचबरोबर इन्स्टाचं सुद्धा आपलं पेज आहे। तर तुम्ही त्यावर अभ्यास विषयक कंटेंट जो आमच्या मार्फत दिला जातो, तर त्याचा तुमच्या अभ्यासामध्ये तुम्ही फायदा करून घेऊ शकता। सगळ्यांच्या लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। तर आज आपण 30 जुलै रोजीचं करंट अफेअर जे आहे ते अभ्यासणार आहोत। तर बघा, पहिला क्वेश्चन आहे, जुलै 2024 मध्ये महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोणाला बनवण्यात आलेलं आहे? तर बघा मित्रांनो, महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल बनलेले आहे CP राधाकृष्ण। तुम्हाला अलीकडे काही राज्यपाल बदलण्यात आले, काही नवीन राज्यपालांची अपॉइंटमेंट करण्यात आली, तर 2 राज्यपाल अलीकडे जे चेंज करण्यात आलेले ते लक्षात ठेवायचे। एक म्हणजे CP राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल बनले, आणि हरिभाऊ किसनराव बागडे हे महाराष्ट्रातील व्यक्ती राजस्थानचे राज्यपाल बनले। हे 2 पॉइंट आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे। आपल्याला महाराष्ट्राचे राज्यपाल मग लक्षात ठेवायचे, आणि महाराष्ट्राचा एखादा व्यक्ती जर दुसऱ्या राज्याचा राज्यपाल बनतो तर ते सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। हे सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं। हरिभाऊ किसन बागडे कोणत्या राज्याचे? तर राजस्थानचे। आणि CP राधाकृष्णन जे आहे मित्रांनो ते महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल बनले आहे। बघा मित्रांनो, अलीकडे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वेगवेगळ्या राज्याचे राज्यपाल जे आहे ते बदललेले। मग त्यामध्ये जर बघितलं तर राजस्थान, तेलंगणा, सिक्कीम, झारखंड, छत्तीसगड, मेघालय, महाराष्ट्र, पंजाब, मणिपूर, आणि त्याचबरोबर काही केंद्रशासित प्रदेश आहे जसे की पुदुचेरी आणि चंदीगडचे नायब राज्यपाल सुद्धा चेंज करण्यात आलेले आहे। मग आता ही नवीन राज्यपालांची लिस्ट बघूया। हरिभाऊ किसनराव बागडे राजस्थानचे नवीन राज्यपाल झालेले आहे। जिष्णू, हे विष्णू नाही, यांचं नाव आहे जिष्णू देव वर्मा, हे तेलंगणाचे नवीन राज्यपाल आहे। ओम प्रकाश माथुर सिक्कीमचे नवीन राज्यपाल, संतोष कुमार गंगवार झारखंडचे नवीन राज्यपाल, रामेन डेका छत्तीसगडचे नवीन राज्यपाल, त्यानंतर CH विजयशंकर मेघालयचे नवीन राज्यपाल, त्यानंतर CP राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल, स्टार मार्क करतो बघा। त्यानंतर गुलाबचंद कटारिया पंजाबचे नवीन राज्यपाल, आणि गुलाबचंद कटारिया यांचं चंदीगडचे नवीन नायब राज्यपाल आणि प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली। त्यानंतर लक्ष्मण प्रसाद आचार्य या आसामचे नवीन राज्यपाल आहे, आणि मणिपूरचा अतिरिक्त राज्यपालाचा कार्यभार लक्ष्मण प्रसाद यांच्याकडे आहे। आणि त्याचबरोबर के कैलाशनाथन यांची पुदुचेरीचे नवीन लेफ्टनंट गव्हर्नर म्हणजे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली। तर हे काही राज्य लक्षात ठेवायचे त्या, आणि यामध्ये 2 आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे। यानंतर पुढे जाऊया। बघा, राज्यपालांची जी नियुक्ती आहे ती कोण करतं? तर ती राष्ट्रपती करतात आपल्या स्वतःच्या स्वाक्षरीने, आणि शिक्क्याने त्यांची नियुक्ती जी आहे, तर राज्यपालांची नियुक्ती जी आहे ती राष्ट्रपती मार्फत केली जाते। याविषयी कलम आहे 155। तर कलम 155च्या माध्यमातून एखाद्या राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती त्यांच्या स्वाक्षरीने आणि शिक्क्याद्वारे करतात। त्यानंतर कलम 153 बघा काय आहे, तर प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असतो। आता मित्रांनो, मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो, त्याचं कमेंट बॉक्समध्ये आन्सर करा। अशी कोणती घटना दुरुस्ती होती त्या घटना दुरुस्तीद्वारे
एकच राज्यपाल जो आहे तो 2 राज्याचा किंवा त्यापेक्षा अधिक राज्याचा किंवा एक राज्य एक केंद्रशासित प्रदेशाचा राज्यपाल म्हणून काम करू शकतो. अशी कोणती घटना दुरुस्ती होती ही तुम्हाला इथं सांगायची. फॉर एक्झाम्पल इथं जर बघितलं तर गुलाबचंद कटारिया पंजाब आणि चंदीगडचे राज्यपाल आहेत. त्यानंतर जर बघितलं लक्ष्मण प्रसाद आचार्य आसाम आणि मणिपूरचे राज्यपाल आहे. अशी कोणती घटना दुरुस्ती? आपल्याला संविधानामध्ये कलम 153 मध्ये प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल असं दिलेलं आहे, पण कोणत्या घटना दुरुस्तीनुसार एकच राज्यपाल 2 राज्य किंवा एक राज्य एखाद्या केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यपाल म्हणून काम करेल असं कोणत्या घटना दुरुस्तीनं निश्चित करण्यात आलेले हे तुम्हाला सांगायचे. यानंतर दुसरा क्वेश्चन सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत भारतासाठी पहिले पदक कोणी जिंकलं? तर पहिलं पदक जिंकलेले मित्रांनो मनू भाकर यांनी. मनू भाकर यांनी कोणतं पदक जिंकलं? तर कांस्य पदक जे आहे ते जिंकलेलं आहे. म्हणून ही सुद्धा बाब आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मनू भाकर यांनी कोणतं पदक जिंकलं? कांस्य पदक जिंकलं. प्रकार लक्षात ठेवा, 10 मीटर एअर पिस्तूल किंवा 10 मीटर एअर रायफल या प्रकारामध्ये त्यांनी कांस्य पदक जे आहे ते जिंकलेले आहे. मनू भाकर या हरियाणाच्या आहे. यानंतर तिसरा क्वेश्चन, जुलै 2024 मध्ये सिडबी म्हणून एक संस्था ऐकली असेल. एक संस्था आहे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया आणि तिच्याप्रमाणेच अजून एक संस्था आहे स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. तर स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया सिडबी नावाची संस्था आहे. त्याचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर बघा सिडबीचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनलेले मनोज मित्तल. यानंतर पुढे जाऊया. बघा मित्रांनो, सिडबी जे आहे तर त्याचे अध्यक्ष बनण्यापूर्वी इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे ते अध्यक्ष राहिलेले. ठीक आहे, तर आता सिडबीचे अध्यक्ष बनले. यापूर्वी इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे त्यांनी अध्यक्षपद जे यापूर्वी भूषवलेलं आहे. त्यांनी कोणाची जागा घेतलेली आहे? तर सिडबीचे पहिले अध्यक्ष होते शिव सुब्रमण्यम रमन. त्यांची जागा आता मित्तल यांनी घेतलेली आहे. सिडबीची स्थापना 2 एप्रिल 1990 मध्ये करण्यात आली होती आणि लखनौ यूपी मध्ये याचं मुख्यालय सिडबीचं. यानंतर पुढे जाऊया. चौथा क्वेश्चन, 2024 मध्ये नवी दिल्ली येथे होणाऱ्या नीती आयोगाच्या गव्हर्निंग काउन्सिलच्या 9व्या बैठकीच्या अध्यक्षपद कोणी भूषवलेलं आहे? तर बघा 2024 मध्ये नवी दिल्ली येथे नीती आयोगाचे गव्हर्निंग काउन्सिल जी त्याची 9वी बैठक झाली, तर त्याचं अध्यक्षपद कोणी भूषवलं? तर त्याचं अध्यक्षपद नरेंद्र मोदी यांनी भूषवलेलं आहे. आता बघा मित्रांनो, नीती आयोगाचं स्ट्रक्चर जर बघितलं तर अध्यक्ष कोण आहे? तर पंतप्रधान. मग आताचे पंतप्रधान कोण आहे? नरेंद्र मोदी. ठीक आहे, त्यानंतर उपाध्यक्ष कोण आहे? सुमन बेरी. सुमन बेरी कोण आहे मित्रांनो? उपाध्यक्ष. त्यानंतर सीईओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहे? तर BVR सुब्रमण्यम. BVR सुब्रमण्यम कोण आहे? तर सीईओ आहे नीती आयोगाचे. तर एवढे गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायची नीती आयोगाची. नीती आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? 1 जानेवारी 2015 साली. कोणाच्या ऐवजी करण्यात आली? नियोजन आयोगाच्या जागी करण्यात आली. नियोजन आयोग काय करायचा? तर पूर्ण देशासाठी 5 वर्षासाठी नियोजन बनवायचा. प्रत्येक 5 वर्षाने पुढच्या 5 वर्षासाठी नियोजन बनवायचा. त्याला आपण 5 इयर प्लॅन म्हणतो, पंचवार्षिक योजना म्हणतो. किती पंचवार्षिक योजना राबवण्यात आल्या? 12 पंचवार्षिक योजना राबवण्यात आल्या. मग नीती आयोग पंचवार्षिक योजना असं काही राबवतो का? नाही. नीती आयोग काय करतो? तर एक थिंक टँक आहे. नीती आयोग काय मित्रांनो? एक थिंक टँक आहे. नीती आयोग काय करतो? तर राज्याला नियोजन बनवण्यासाठी मदत करतो. राज्यांना नियोजन बनवून देत नाही, त्याला मदत करण्याचं काम करतो. हे नीती आयोगाविषयी आपल्याला लक्षात ठेवायचे एवढ्या गोष्टी. यानंतर पुढे जाऊया. ठीक आहे, आता ही जी 9वी बैठक झाली त्याची थीम काय होती? तर विकसित भारत ॲट 2047 अशी थीम होती. आणि या बैठकीचा म्हणजे मेन उद्देश काय होता? तर या बैठकीचा मेन उद्देश हा होता की ग्रामीण आणि शहरी भागातील जे काही जीवन आहे तर त्याचा दर्जा वाढवणं आणि केंद्र आणि राज्य सरकार तर यांचं समजून घ्या सहकार्य वाढवणं हा या पाठीमागील उद्देश होता. नीती आयोग तेच काम करतो की राज्यांना नियोजन बनवण्यामध्ये मदत करतो. यानंतर पुढे जाऊया. नीती आयोगाविषयी मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे ऑलरेडी. 5वा क्वेश्चन बघूया. कोणत्या देशाला 2024-25 या वर्षासाठी एशियन डिझास्टर प्रिपेअरनेस सेंटरचे अध्यक्ष बनवण्यात आलेले आहे? तर चला सांगायचंय कोणत्या देशाला 2024-25 या वर्षासाठी एशियन डिझास्टर प्रिपेअरनेस सेंटरचे अध्यक्ष बनवलं? तर हा देश आहे मित्रांनो भारत. ठीक आहे, भारताला काय बनवण्यात आलं? ADPCचे अध्यक्ष बनवण्यात आलं. आपल्या भारतापूर्वी एशियन डिझास्टर प्रिपेअरनेस सेंटरचा अध्यक्ष कोण होतं?
तर चायना होता. कोण होता? चायना होता. आता कोण आहे? भारत आहे. 2023-24 साठी चायना होता. आता 24-25 साठी कोण असणार आहे? तर भारत असणार आहे. याविषयी अलीकडे एक बैठक कुठे झाली होती? बँकॉक थायलंड मध्ये झाली होती. आणि या बैठकीमध्ये असं निश्चित करण्यात आलं की एडीपीसी जे आहे, ठीक आहे, एडीपीसी एशियन डिझास्टर प्रिपेअरनेस सेंटर, यालाच मराठीमध्ये आपण आशियाई आपत्तीपूर्व तयारी केंद्र असंही म्हणू शकतो. तर त्याचे नवीन अध्यक्ष कोण बनलेला आहे? भारत बनलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो काही गोष्टी लक्षात ठेवा. आता त्यावर एक निरीक्षक नियुक्त करण्यात आलेले आहे. तर भारताची एक संस्था आहे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट एजन्सी. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट एजन्सी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण. तर त्याचे एक सदस्य आहे. तर त्यांचं नाव आहे राजेंद्र सिंह. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. यांची आता एडीपीसी वर निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघा किती मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आजच्या लेक्चर मध्ये. यानंतर एडीपीसी जे आहे आशियाई आपत्ती तयारी केंद्र, एशियन डिझास्टर प्रिपेअरनेस सेंटर. तर हे जे आहे तर हे काय करतं? तर जे काही आपत्ती येतात आशिया खंडाशी संबंधित किंवा आशिया खंडाच्या आजूबाजूला, तर त्यावर निर्णय घेण्याचं काम जे आहे ते एडीपीसी करतं. किंवा समजा एखादं चक्रीवादळ वगैरे येणार असेल तर त्याबाबत अगोदरच तयार राहण्याचं काम जे आहे तर ते एडीपीसी करत असतं. मग याचे सदस्य किती या संघटनेचे? तर या संघटनेचे जर आपण बघितलं तर 8 सदस्य आहे. त्यामध्ये बांगलादेश, कंबोडिया, चीन, नेपाळ, पाकिस्तान, फिलिपिन्स, श्रीलंका, थायलंड हे 8 सदस्य. या संघटनेची स्थापना 1986 मध्ये करण्यात आली होती. याचं मुख्यालय बँकॉक थायलंड या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा 6वा क्वेश्चन, भारतातील पहिली एकात्मिक कृषी निर्यात सुविधा कुठे स्थापन करण्यात आली? तर भारतातील पहिली एकात्मिक कृषी निर्यात सुविधा जी आहे ती जवाहरलाल नेहरू बंदर मुंबईमध्ये स्थापित करण्यात आलेली आहे. बघा मित्रांनो, एकात्मिक कृषी निर्यात सुविधा काय असते? तर या ठिकाणावरून फक्त कृषीशी रिलेटेड, ऍग्रिकल्चरशी रिलेटेड माल जो आहे तो निर्यात केला जाईल. ठीक आहे, एकात्मिक म्हणजे इंटिग्रेटेड, फक्त कशासाठी? कृषी म्हणजे ऍग्रिकल्चर साठी. निर्यात सुविधा म्हणजे एक्सपोर्ट सेंटर. ठीक आहे, तर इंटिग्रेटेड ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट सेंटर जे आहे तर ते कुठे स्थापन करण्यात आलेले? तर मुंबईमध्ये जेएनपीटी नावाचं जे काही पोर्ट आहे, जेएनपीटी भारतातील पहिलं कंटेनर वाहतूक करणारं जे काही पोर्ट आहे तर त्या ठिकाणी ही सुविधा जी आहे ती स्थापित करण्यात आलेली आहे. यामुळे कृषी उत्पादन जे आहे तर ते वेगवेगळ्या देशामध्ये पाठवलं जाईल. यामुळे रोजगार सुद्धा वाढेल. ठीक आहे, आणि भारताची निर्यात सुद्धा वाढेल. जेएनपीटी बाबत सांगायचं झालं तर याचं उद्घाटन आपण 26 मे 1989 साली केलं होतं. मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे. ठीक आहे, त्यानंतर उन्मेष शरद वाहक हे याचे अध्यक्ष आहे. आणि कोणामार्फत चालवलं जातं? जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट प्राधिकरण मार्फत ते चालवलं जातं. त्यानंतर जागतिक हेपॅटायटिस दिवस 2024 कधी साजरा केला गेला? ठीक आहे, तर जागतिक हेपॅटायटिस दिवस जो आहे 2024 मध्ये 28 जुलै रोजी सेलिब्रेट करण्यात आला. हेपॅटायटिस म्हणजे मित्रांनो कावीळ. जागतिक कावीळ दिवस 2024 मध्ये कधी साजरा करण्यात आला? तर 28 जुलैला. आता बघा, कावीळ जो आहे, हेपॅटायटिस जो आहे तर तो 5 प्रकारचा असतो किंवा 5 व्हायरसमुळे होतो. ए, बी, सी, डी आणि ई या 5 प्रकारचे व्हायरस आहे. म्हणून त्याला असं सुद्धा म्हटलं जातं HAV. ठीक आहे, हेपॅटायटिस ए व्हायरस. ठीक आहे, त्यानंतर HBV, HCV, HDV आणि HEV असे या नावाने ओळखलं जातं. मग आता काही फॅक्ट सांगतो जे परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात. लस कशावर उपलब्ध आहे? तर लस जी आहे ती ए आणि बी वर उपलब्ध आहे. त्यानंतर बी ची लस जी आहे ती डी ला सुद्धा चालते. मग जर तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न आला की कावीळमध्ये कोणत्या प्रकारच्या विषाणूसाठी लस उपलब्ध नाही, तर सी आणि ई साठी लस उपलब्ध नाही. ठीक आहे, हा मुद्दा सांगायचा. त्यानंतर या कावीळमध्ये ए आणि ई हे दोन जे व्हायरस आहे हे तोंडाद्वारे आतमध्ये प्रवेश करतात. मग कसं? पाणी आणि अन्नाच्या माध्यमातून. म्हणून यांना फिको ओरल म्हटलं जातं. म्हणून यांना काय म्हणून ओळखलं जातं? फिको ओरल म्हणून ओळखलं जातं. बाकीचे जे आहेत मग ते वेगळ्या मार्गाने समजून घ्या, नाकाच्या माध्यमातून. ठीक आहे, तर प्रवेश करतात. तर आपल्याला लक्षात ठेवायचं ए आणि ई कसे? फिको ओरल आहे म्हणजे अन्नाच्या आणि पाण्याच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये ते प्रवेश करतात. त्यानंतर ए ला आपण पिवळा कावीळ म्हणतो. ए ला काय म्हणतो? पिवळा कावीळ. आणि बी ला आपण पांढरा कावीळ म्हणतो. तर एवढी गोष्टी लक्षात ठेवायची. यांच्यामुळे कोणता अवयव डॅमेज होतो? तर यांच्यामुळे यकृत डॅमेज होतं. काय डॅमेज होतं? यकृत, लिव्हर. यानंतर पुढे जाऊया. बघा, 28 जुलै हा दिवस का सेलिब्रेट केला जातो?
कारण या दिवशी डॉक्टर बारुच ब्लूमबर्ग यांचा काय असतो तर जन्मदिन असतो. आणि यांनी काय केलं होतं, कावीळच्या विषाणूचा, हेपेटायटिसच्या विषाणूचा शोध लावला होता आणि त्याची वॅक्सिन सुद्धा तयार केली होती. म्हणून जर आपण बघितलं त्यांच्या जन्मदिनाच्या दिवशी हेपेटायटिस दिवस सेलिब्रेट केला जातो. यानंतर या दिवसाची 2024 मधली थीम काय होती, इट्स टाइम फॉर ऍक्शन. ठीक आहे, आणि हा दिवस 2008 पासून सेलिब्रेट करण्यात येतो. जर तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर लेक्चरला लाईक करा. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुमचे जे काही गरजवंत विद्यार्थी असेल, त्यांना चालू घडामोडीमध्ये प्रॉब्लेम येत असेल तर त्यांच्यापर्यंत हे लेक्चर नक्की शेअर करा. क्वाड समिट 2024 मध्ये कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे, तर क्वाड समिट 2024 मध्ये भारतामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. तर लक्षात ठेवायचं, क्वाड जो आहे तर क्वाड मध्ये कोणकोणते देश आहे, तर भारत आहे, जपान आहे, त्यानंतर ऑस्ट्रेलिया आहे आणि US आहे. तर हे 4 देश आपल्याला क्वाड मध्ये बघायला मिळतात. यानंतर पुढे जाऊया. 9वा क्वेश्चन, जुलै 2024 मध्ये सुप्रीम कोर्टाने राज्यांना कोणावर कर लावण्याचा अधिकार दिला. तर जुलै 2024 मध्ये सुप्रीम कोर्टाने राज्यांना खाणी आणि खनिजे जे आहे त्यावर कर लावण्याचा अधिकार दिलेला आहे. तर एकदम महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, लक्षात ठेवा. सुप्रीम कोर्टाने अलीकडे राज्याला खाणी आणि खनिजांवर कर लावण्याची परमिशन जी आहे ती दिलेली आहे. तर DY चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली 9 न्यायाधीशाच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. यामध्ये 1 न्यायाधीशाने विरोध केला तर 8 न्यायाधीशांनी सपोर्ट केला. यानंतर बघा मित्रांनो, 26 जानेवारी 1950 रोजी आपलं जे सर्वोच्च न्यायालय त्याची स्थापना करण्यात आली होती. कुठे आहे सर्वोच्च न्यायालय? नवी दिल्ली या ठिकाणी. सरन्यायाधीश कोण आहे, तर धनंजय यशवंत चंद्रचूड. सध्या न्यायाधीश किती आहे, तर 34 न्यायाधीश आहे. त्यामध्ये एक सरन्यायाधीश आणि इतर 33 न्यायाधीश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं निवृत्तीचं वय काय असतं, तर वयाची 65 वर्ष किंवा त्याने 6 वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलेलं असेल तर तो निवृत्त होतो. त्यानंतर कलम 124 नुसार भारतीय राज्यघटनेने काय केलेले, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केलेली आहे. त्यानंतर पुढे जाऊया. वर्ल्ड स्पेस प्राइज 2024 कोणाला देण्यात येणार आहे, म्हणजे कोणत्या मिशनला वर्ल्ड स्पेस प्राइज देण्यात येणार आहे, तर वर्ल्ड स्पेस प्राइज जे आहे मित्रांनो ते चंद्रयान 3 ची जी मोहीम आहे तिला वर्ल्ड स्पेस प्राइज जे आहे ते देण्यात येणार आहे. चंद्रयान 3 ला आपण 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता बरोबर चंद्रावर चंद्रयान 3 मिशन जे आहे ते उतरलं. ठीक आहे, लँडर जे ते लँड झालं होतं आणि मग त्या सक्सेसफुल मोहिमेमुळे वर्ल्ड स्पेस प्राइज जे आहे, स्पेस प्राइज, ठीक आहे, स्पेस मिशन साठी दिलं जातं, तर ते चंद्रयान 3 ला मिळालेलं आहे. बघा मित्रांनो, आता हे वितरित कधी केलं जाणार आहे, तर 14 ऑक्टोबर रोजी हे प्राइज दिले जाणार आहे. कुठे, तर इटली मधील मलान या ठिकाणी. कधी, तर 75व्या आंतरराष्ट्रीय अंतराळवीर काँग्रेसच्या कार्यक्रमामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय अंतराळवीर काँग्रेस जी आहे भरणार आहे 75वी, तर त्यामध्ये हा पुरस्कार चंद्रयान 3 ला दिला जाणार आहे. तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. यानंतर पुढे जाऊया. चंद्रयान 3 मध्ये आपण कुठे उतरलो, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर. 11वा क्वेश्चन बघा, 2024 साली फ्रान्सच्या रोटेक्स चॅलेंज इंटरनॅशनल ट्रॉफी मध्ये शर्यत जिंकणारी जगातील पहिली महिला रेसर कोण बनली आहे. तर बघा मित्रांनो, एक रेस होती रोटेक्स चॅलेंज इंटरनॅशनल ट्रॉफी तिला म्हटलं जातं. तर ही स्पर्धा आपण का शिकतोय, कारण भारताची जम्मू काश्मीर मध्ये आतिका मीर नावाची एक छोटी मुलगी आहे, त्यांनी ही रोटेक्स चॅलेंज इंटरनॅशनल ट्रॉफी जिंकलेली आहे आणि ही ट्रॉफी जिंकून ती जगातील पहिली महिला रेसर बनलेली आहे. त्यामुळे हा क्वेश्चन आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट होऊन जातो. या मुलीचं वय फक्त आणि फक्त 9 वर्षे. यानंतर पुढे जाऊया. 12वा क्वेश्चन, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तुम्हाला माहिती आहे कोण आहे, अजित डोवाल. अजित डोवाल यांनी 4थ्या बिमस्टेक सुरक्षा प्रमुखांच्या बैठकीत भारताचं प्रतिनिधित्व केलं. मग ही बैठक कुठे झाली, तर बघा मित्रांनो, जी 4थी बिमस्टेक सुरक्षा प्रमुखांची जी बैठक आहे ती नायपॅडो म्यानमार या ठिकाणी झालेली आहे. तर हा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. बघा मित्रांनो, बिमस्टेक संघटनेची 4थी सुरक्षा परिषद कुठे झालेली आहे, तर म्यानमार मध्ये झालेली आहे. न्यायपीडो. ठीक आहे, आता उच्चार मला प्रॉपर जमलेला नाही, तुम्ही सांगा काय असेल तो प्रॉपर शब्द. त्याचबरोबर बिमस्टेक ही संघटना जी आहे तर हिची स्थापना 6 जून 1997 मध्ये करण्यात आली. हिचं सचिवालय ढाका बांगलादेश या ठिकाणी. एका गोष्टीवर क्वेश्चन येऊ शकतो, ते मी हायलाइट करतो. ठीक आहे, क्वेश्चन आल्यानंतर तुम्हाला सांगा. बघा, बिमस्टेकचे सरचिटणीस कोण आहे, तर इंद्रमणी पांडे. तर इथं क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, 100% क्वेश्चन येण्याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. बिमस्टेकचे सरचिटणीस कोण आहे, ते इंद्रमणी पांडे हे बिमस्टेकचे सरचिटणीस आहे. बिमस्टेक ही संघटना कोणती आहे, तर बंगालच्या उपसागरा शेजारी जे देश आहे त्यांची जी संघटना आहे ती बिमस्टेक आहे. मग सर मला बिमस्टेक मधील देश लक्षात ठेवायचे, कसे लक्षात ठेवू, तर तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं
MBBS इन थायलंड, MBBS इन थायलंड, ठीक आहे, MBBS इन थायलंड. मग कसं लक्षात ठेवायचं, M म्हणजे म्यानमार, M म्हणजे कोण, म्यानमार. B म्हणजे बांगलादेश, बांगलादेश. दुसरं B म्हणजे भूटान. S म्हणजे श्रीलंका. झालं MBBS. इन म्हणजे इंडिया. इन मध्ये N जे आहे ते आहे नेपाळसाठी, आणि इन कुठं, थायलंड, ठीक आहे. म्यानमार, बांगलादेश, भूटान, श्रीलंका, इंडिया, नेपाळ, थायलंड. तर यामध्ये काय करण्यात आलेले, हे जे आहे ते बिमस्टेकचे सदस्य देश आहे, हे आपल्या लक्षात ठेवायचे. किती टोटल सदस्य आहे, तर 7. बंगालच्या उपसागरा शेजारचे सर्व देश आहे. युनेस्कोने भारताचं 43व जागतिक वारसा स्थळ म्हणून कोणत्या राज्यातील ओहम घराण्यातील मोईदाम्स घोषित केलेलं आहे. तर बघा मित्रांनो, मोईदाम्स जी आहे ती ओहम घराण्याची 700 वर्ष जुनी दफनभूमी, म्हणजे त्या ठिकाणी राजे रजवाडे श्रीमंत लोकांना काय केलेले, तर त्या ठिकाणी तिथं दफन केलेले. तर अशी जी भूमी आहे, ठीक आहे, ती कुठली आहे, तर ती आसामची. कुठली आहे, आसाम. आसाम मधील मोईदाम्स हे जे ठिकाण आहे, तर ते 43व जागतिक वारसा स्थळ म्हणून त्याला दर्जा मिळालेला आहे. मोस्ट इम्पॉर्टंट अगेन. आता इथं बघा, हे जे स्थळ आहे मोईदाम्स, तर हे ईशान्य भारतातील, कुठलं, ईशान्य भारतातील पहिलं सांस्कृतिक स्थळ ठरलेलं आहे. पहिलं सांस्कृतिक स्थळ जे आहे ते ठरलेलं आहे. तर ही बाब आपल्याला लक्षात ठेवायची. यानंतर पुढे जाऊया, ठीक आहे. प्रॉपर मुद्दे सांगितले. तर अशा प्रकारची दफनभूमी आपल्याला बघायला मिळते. आसामची स्थापना 26 जानेवारी 1950 ला करण्यात आली. दिसपूर राजधानी. हेमंत बिस्वा शर्मा जे आहे तर ते आसामचे मुख्यमंत्री आहे. यानंतर पुढे जाऊया. युनेस्कोची स्थापना 16 नोव्हेंबर 1945 साली करण्यात आली. युनायटेड नेशन इकॉनॉमिकल, सोशल अँड कल्चरल ऑर्गनायझेशन असं हिचं फुल फॉर्म आहे. हिचं मुख्यालय पॅरिस फ्रान्समध्ये, आणि ऑड्रे ऑझोले हे याचे सध्याचे अध्यक्ष आहे. त्यानंतर केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफचा स्थापना दिवस 2024 साली कधी करण्यात आला, ठीक आहे. स्थापना दिवस 2024 साली कधी साजरा करण्यात आला, तर सीआरपीएफचा स्थापना दिवस आपल्याला विचारलं, उत्तर असेल 28 जुलै. बघा मित्रांनो, सीआरपीएफची स्थापना जी आहे ती 1939 मध्ये करण्यात आली होती. सीआरपीएफचा फुल फॉर्म काय, तर सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स असं याचा फुल फॉर्म आहे, ठीक आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, तर केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणतो. पण बघा मित्रांनो, याची स्थापना इंग्रजांनी केली होती, आणि त्यांनी काय नाव ठेवलं होतं, क्राऊन रिप्रेझेंटेटिव्ह पोलीस. क्राऊन रिप्रेझेंटेटिव्ह पोलीस म्हणून त्यांनी नाव ठेवलं होतं, आणि त्याचं नाव भविष्यात चेंज करण्यात आलं, आणि केंद्रीय राखीव पोलीस दल असं करण्यात आलं. मग कधी नाव चेंज केलं, बरोबर 10 वर्षांनी 1949 मध्ये. त्यानंतर बघा मित्रांनो, सीआरपीएफची स्थापना आपण बघितली, ठीक आहे. याचे सध्याचे महासंचालक कोणी, अनिश दयाल सिंग. यानंतर 15वा क्वेश्चन, कोणत्या शहरात असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना 2023-24 साठी राजभाषा गौरव सन्मान जो आहे तर हा पुरस्कार मिळालेला आहे. तर बघा मित्रांनो, एखाद्या देशामध्ये जर सरकारमध्ये असणारे लोक जर त्या ठिकाणची भाषा जी आहे तर तिचा वापर जास्तीत जास्त करत असेल तर एक पुरस्कार देण्यात येतो, राजभाषा गौरव पुरस्कार. मग हा पुरस्कार जो आहे तो विशाखापट्टणम मध्ये जे लोक आहे तर ते तिथली भाषा जी आहे ती जास्तीत जास्त यूज करतात, म्हणून विशाखापट्टणमला राजभाषा गौरव सन्मानाने सन्मानित करण्यात आलेला आहे. कोणते लोक, तर जे सरकारी समजून घ्या, एखादी कंपनी, त्या कंपनीमध्ये काम करणारे लोक, ठीक आहे. मग आपण जर बघितलं तर आंध्र प्रदेशमध्ये जे काही HPCL आहे, NTPC आहे, ठीक आहे, आणि तिथलं जे काही विमानतळ आहे तर तिथले लोक मोस्टली तिथली जी भाषा आहे तेलुगू, तर त्यामध्ये आपलं काम करतात. त्यामुळं राजभाषा गौरव सन्मान जो आहे तो विशाखापट्टणमला मिळालेला आहे. मग बघा मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट लेक्चर होतं आजचं. आतापर्यंत आपण जे डेली लेक्चर घेतले त्यापैकी. मग आता तुम्हाला काही टेस्टचे क्वेश्चन आहे 2 जुलै 2024 मध्ये महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोणाला बनवण्यात आलेले आहे हे तुम्हाला सांगायचे. त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत भारतासाठी पहिलं पदक कोणी जिंकलेलं आहे पॅरिस ऑलिम्पिकचं, तुम्हाला हे सांगायचंय. त्याचबरोबर एक राज्यपाल अनेक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून काम करू शकतो, तर त्यासाठी कोणती घटना दुरुस्ती हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. बघा मित्रांनो, आपण कंबाईन प्रतिज्ञा बॅचचे ऍडमिशन सुरू केलेले, तुम्ही जॉईन करू शकता. राज्यसेवेची विजयश्री बॅच आहे, कंबाईनची लक्ष्य बॅच आहे. त्यानंतर आपल्याकडं पॉलिटिचे नोट्स उपलब्ध झालेले आहे. लवकरच इकॉनॉमिक्सच्या
शॉर्ट नोट्स आम्ही उपलब्ध करून देणार आहोत, म्हणजे एका दिवसात तुमचं रिव्हिजन जे आहे ते या नोट्सच्या माध्यमातून होऊन जाईल. त्यानंतर चालू घडामोडीचे सुद्धा आपल्याकडे काय आहे, नोट्स आहे. त्याचबरोबर राज्यसेवेची फाउंडेशन बॅच आहे, NCERT ची मराठी माध्यमातून बॅच आहे. या सगळ्या बॅचेस तुम्हाला अभ्यास मित्राच्या ॲप्लिकेशनमध्ये बघायला मिळेल. तसंच आपलं इन्स्टाचं पेज आहे, टेलिग्रामचं पेज आहे, तुम्ही सगळ्यांना फॉलो करू शकता. सगळ्यांचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. लेक्चर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय बाय, जय हिंद.